ठाणे जिल्ह्यातील अनेक तालुक्यातले लोक आज अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे। मी त्यांचं मनापासून स्वागत करतो। खरं म्हणजे ही प्रवेशाची प्रक्रिया आपल्या समोर गेल्या 2 वर्षांमध्ये सातत्याने सुरू आहे आणि म्हणून सातत्याने ही प्रक्रिया सुरू असल्यामुळे या ठिकाणी लोकांना आता विश्वास शिवसेनेवर आहे। बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना, धर्मवीर आनंदीगे साहेबांच्या विचारांची शिवसेना आणि या शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी शिवसेनेमध्ये दाखल होत आहेत मोठ्या प्रमाणावर। खरं म्हणजे या सर्वांचं मनापासून मी स्वागत करत असताना त्यांनी जो विश्वास दाखवलेला आहे या विश्वासाला कदापि तडा जाणार नाही असं देखील या ठिकाणी मी त्यांना विश्वास देऊ इच्छितो। हे सर्व कार्यकर्ते शिवसेना वाढवण्याचं काम करतील। शिवसेना 80% समाजकारण 20% राजकारण हे बाळासाहेबांनी दिलेला जो मूलमंत्र आहे तो पुढे नेण्याचं काम आम्ही करतो आणि म्हणून या 2.5 वर्षापूर्वी बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार आम्ही स्थापन केलं, सर्वसामान्यांचं सरकार आम्ही स्थापन केलं आणि 2.5 वर्षामध्ये जे काम आम्ही केलं ते आपण पाहिलेलं आहे आणि त्या कामाची पोचपावतीच विधानसभेच्या निवडणुकांमध्ये लोकांनी दिली आणि घरी बसणाऱ्या लोकांना घरी बसवलं, काम करणाऱ्या लोकांना सत्ता दिली आणि या ठिकाणी लोकांना काम करणारे लोक पाहिजे, आरोप आणि शिव्याशाप देणारे लोक नको, हे या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिक्कामोर्तब झालेलं आहे। आणि त्याचबरोबर काही लोक म्हणत होती जेव्हा हरतात तेव्हा कोर्टाला शिव्या देतात, आरोप करतात, निवडणूक आयोगाला आरोप करतात, त्याचबरोबर EVM मशीनवर आरोप करतात आणि ते म्हणाले होते की आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊ आणि न्याय मिळवून घेऊ। या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जनतेने देखील त्यांना त्यांची जागा दाखवलेली आहे आणि 80 पैकी शिवसेनेने 60 जागा जिंकल्या आणि म्हणून या ठिकाणी खरी शिवसेना धनुष्यबाण आणि बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार यावर महाराष्ट्रातल्या जनतेने शिक्कामोर्तब केलेला आहे। त्यामुळेच लोक एवढ्या मोठ्या प्रमाणावर शिवसेनेमध्ये दाखल होत आहेत। हा पक्ष शिवसेना जो आहे हा बाळासाहेबांच्या विचारांचा आहे। इथं कोणी मालक नाही, नोकर नाही, सर्व कार्यकर्ते आहेत आणि म्हणून कार्यकर्तेच या पक्षात येत आहेत आणि या पक्षाला पुढे नेत आहेत। काय घेतलंय त्यांनी? कोणाच्या? माझ्या संपर्कात सगळेच आहेत। मी मुख्यमंत्री असल्यामुळे मी मुख्यमंत्री जेव्हा होतो त्यावेळेस देखील माझ्याकडे सर्व पक्षाचे लोक येत होते। आता मी उपमुख्यमंत्री आहे, माझ्याकडे नगर विकास विभाग आहे, माझ्याकडे गृहनिर्माण आहे, माझ्याकडे MSRDC आहे। त्यामुळे कामासाठी आणि शिवसेनेकडे जी खाती आहेत जी काही 10-12 त्यासाठी लोक माझ्याकडे येतात। त्यामुळे लोक संपर्कात असतात। शेवटी लोकांना विकास पाहिजे। त्यामुळे आता कुणी काय म्हटलं याच्यावर मी जात नाही। मी कामाला महत्त्व देणारा, विकासाला महत्त्व देणारा कार्यकर्ता। ऑपरेशन कधी होणार? हा संपर्क पक्ष संघटना वाढवण्याचे चिन्ह दाखवतोय का? कुठला संपर्क? जो तुमच्या संपर्कात अनेक खासदार आमदार असं तुम्ही म्हणता। अरे बाबा ऑपरेशन कधी होणार? सर ऑपरेशन कधी होणार? सर ऑपरेशनची वेळ कधी आहे? तुम्ही या सर्व जे लोक संपर्कात येतात, कामासाठी येतात, याचा राजकीय अर्थ काढू नका। बिलकुल राजकीय अर्थ काढू नका। जे माझ्याकडे कामासाठी येतात त्यांना मी पक्ष काय बघत नाही, मी त्यांचं काम करतो।